विशेष सूचना. एपिसोडमध्ये मांडली जाणारी मतं ही आमची वैयक्तिक मतं असून त्यातून आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही मांडलेली मतं ही काळाच्या ओघाने बदलणारी असू शकतात. आम्ही कुठल्याही विषयातले तज्ज्ञ नाही याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी मृण्मयी आणि मी संयुक्ता. शिळोप्याच्या गप्पाच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज तू कशाबद्दल बोलणार आहेस दीदी? तर गेल्या भागामध्ये आपण बर्लिनमध्ये बेर्नाउवर स्ट्रास या रस्त्यावरती व्हर्च्युअली लांबूनच असा फेरफटका मारला. तर आज आपण जर्मन पार्लमेंटपाशी येऊया. 2015 मी पहिल्यांदा बर्लिनला गेले तेव्हा बर्लिन पार्लमेंट म्हणजे ज्याला बुंडस्टाग असं जर्मनमध्ये म्हणतात, तर ते सर्वसामान्य पर्यटकांकरता कायम खुलं आहे हे मला कळलं होतं. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं होतं. दुर्दैवाने मी त्यावेळी तिथे गेले त्याच्या आदल्याच दिवशी पॅरिसमध्ये अतिरेकी हल्ले झाल्याने त्यांनी सुरक्षिततेच्या कारणांसाठी बुंडस्टाग पार्लमेंट बंद ठेवलं होतं. परत जेव्हा आपणच बर्लिनला गेलो होतो तेव्हा आपलं बर्लिनला जायचं ठरलं तेव्हा काही दिवस आधीच आपण त्यांच्या वेबसाईटवरून तिथे भेट द्यायची अपॉइंटमेंट निश्चित केली. बुंडस्टागमध्ये कुठलंही प्रवेश शुल्क म्हणजे एंट्री फी न भरता तुम्हाला आत जाता येतं. बरोबर. फक्त काही दिवस आधी तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायला लागते आणि बुंडस्टागमध्ये आपल्याला आत प्रवेश मिळण्याकरता सिक्युरिटी चेकमधून जावं लागतं. आज आपण बुंडस्टाग पाहतो तेव्हा एक मोठा काचेचा डोम आपल्याला लांबूनच दिसतो आणि या डोमभोवती अनेक इमारती आहेत जिथे संसदेची वेगवेगळी सत्रं चालतात. त्यातच एक भली मोठी लायब्ररीसुद्धा आहे. खरं तर ही संसदेची इमारत फार नवी आहे, म्हणजे जेमतेम 25-26 वर्षांपूर्वी बांधलेली आहे. पण जर्मन पार्लमेंट ज्याला आज बुंडस्टाग म्हणतात किंवा राईस्टाग पण म्हणतात, त्याचा जवळजवळ 150 वर्षांचा इतिहास आहे. आणि तो मला फार महत्त्वाचा वाटतो कारण त्यात आपल्याला त्या देशाची त्या समाजाची वैचारिक जडणघडण किंवा आजूबाजूच्या बदलत जाणाऱ्या वातावरणामुळे कशी वैचारिक जडणघडण झाली किंवा त्या काळाप्रमाणे कशी बदलत गेली हे थोडंफार आपल्याला समजतं. तर 1871 साली जर्मन एम्पायर किंवा जर्मन नेशन स्टेट तयार झाला. म्हणजे आधी जर्मनी अस्तित्वात नव्हतं. आधी असे छोटी राज्य होती. तर हा जर्मन नेशन स्टेट 1871 साली तयार झाला, ज्याला इम्पिरियल जर्मनी किंवा सेकंड राईश सुद्धा म्हणतात. त्याचा राजा पहिला कायझर विल्हेल्म. तर कायझर इज किंग इन जर्मन लँग्वेज. तर त्याने 16 एप्रिल 1871 जर्मन एम्पायरचं संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन इश्यू केलं. या राज्याचा चान्सलर होता ओटो फॉन बिस्मार्क. आता ही सगळी नावं आपण शाळेत इतिहासात शिकलेलो आहोत. बरोबर. म्हणजे तेव्हा जर्मनी आत्तासारखी पार्लमेंटरी डेमोक्रेसी नव्हती, राजा होता. ते चान्सलर हा इम्पेरियल चान्सलर होता. तो फक्त जर्मन एम्पररला उत्तरदायी किंवा ॲन्सरेबल होता. त्यावेळी संविधानसुद्धा त्यांचं कसं होतं तर विल्हेल्म बाय द ग्रेस ऑफ गॉड अशा यांनी ते संविधानाची सुरुवात अशा वाक्याने त्याची सुरुवात व्हायची. आणि सुरुवातीला जर्मन एम्पायरची जी पार्लमेंट होती त्याची सेशन्स एका जुन्या फॅक्टरीच्या आवारात असायची. तर 1884 साली आज जिथे जर्मन पार्लमेंट आहे त्याच जागी पहिल्या कायझर विल्हेल्मने राईस्टाग म्हणजे संसदेच्या इमारतीचा फाउंडेशन स्टोनची स्थापना केली. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की भूमिपूजन केलं. तर या कायझरचा नातू म्हणजे कायझर विल्हेल्म दुसरा याने 1894 या नव्या कोऱ्या संसदेच्या इमारतीचं उद्घाटन केलं. तो तेव्हा जर्मनीचा राजा झाला होता. तर ही जी इमारत होती जर्मन पार्लमेंटची त्याचा आर्किटेक्ट होता
पॉल वॉलेट नावाचा एक फ्रँकफर्टचा माणूस होता, तो आर्किटेक्ट होता. जर्मनी हे अगदी नवनवच तयार झालेलं राष्ट्र होतं आणि तिथल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात अनेक घडामोडी घडत होत्या. 1871 फ्रँको प्रुशियन वॉर झाल्यावर जर्मनी अस्तित्वात आलं आणि कायझर विल्हेल्म हा प्रुशियाचा खरं तर तो राजा होता. पहिला कायझर विल्हेल्म तो जर्मनीचा राजा झाला आणि ऑटो फॉन बिस्मार्क जो होता त्याची चान्सेलरपदी नेमणूक या राजाने केली. बिस्मार्कचा इंटरनॅशनल डिप्लोमसीसाठी बॅलन्स ऑफ पॉवरचा अप्रोच होता. त्यामुळे सुरुवातीपासून जर्मनीची युरोपमधली जी पोझिशन होती ती मेंटेन्ड होती आणि युरोपमध्ये शांतता पण बिस्मार्कमुळे थोडीफार मेंटेन्ड होती. बिस्मार्कने जर्मनीमध्ये मॉडर्न वेलफेअर स्टेट ज्याला म्हणतात त्याची स्थापना केली. मग त्यामागे त्याचे काही राजकीय हेतू होते, म्हणजे त्याचे जे अपोनंट्स होते राजकीय त्यांच्या दृष्टी त्यांना काबूत ठेवण्यासाठी त्यांनी काही पावलं उचलली होती. पण त्यामध्ये काय काय होतं ह्या वेलफेअर स्टेटमध्ये की कामगार लोकांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबाकरता वेगवेगळ्या सुविधा होत्या. ॲक्सिडेंटल इन्शुरन्स होता, डिसेबिलिटी इन्शुरन्स होता, आरोग्य विमा होता, पेन्शन्स होती. तर हे सगळं पहिल्यांदा त्याने जर्मनीत आणलं. म्हणजे आज आपण जी एक काय म्हणूयात सेट झालेली सिस्टीम पाहतो त्याची सुरुवात तिथून झाली. एक्झॅक्टली. बिस्मार्कच्याच काळात कुल्टूअर काम्फ किंवा कल्चरल स्ट्रगल हा एक राजकीय संघर्ष जर्मनीत झाला. तर हा कुल्टूअर काम्फ काय होता, जर्मन कॅथलिक चर्च आणि जर्मन राज्य यांच्यामधलं हे पॉवर स्ट्रगल होतं असं म्हणता येईल आपल्याला. बिस्मार्कला कॅथलिक चर्चचा जो राज्यकारभारावरचा प्रभाव होता तो कमी करायचा होता. आणि त्या काळात अजून एक विशेष म्हणजे जर्मनीमध्ये फक्त 25 वर्षांच्या वरील पुरुषांना फक्त मतदानाचा हक्क होता. स्त्रियांना हक्क नव्हता. राईस्टागचे म्हणजे संसदेचे सभासद हे पुरुष निवडायचे, पण त्या सभासदांचा गव्हर्नमेंट पॉलिसीजवर तितकंसं नियंत्रण नसायचं, कारण बिस्मार्कचा तितकासा लोकशाहीवर विश्वास नव्हता. तो अत्यंत स्ट्रॉंग मोनार्किस्ट जे म्हणता येईल तसं त्याचं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे त्याची सत्ता बरीचशी एलिट लोकांच्या हातातच होती. बिस्मार्क जर्मनीचा पहिला चान्सेलर आणि जवळजवळ 20 वर्ष तो त्या चान्सेलर पदावर होता. आणि पहिल्या कायझर विल्हेल्म राजाचा सुद्धा त्याला भक्कम पाठिंबा होता. पण कायझर विल्हेल्मचा जो नातू होता, दुसरा कायझर विल्हेल्म, त्याने बिस्मार्कला 1890 त्या चान्सेलर पदावरून डिसमिस केलं. खरं तर कायझर विल्हेल्मचा मुलगा फ्रीडरिश हा पहिल्या कायझर विल्हेल्म नंतर राजा झाला होता, पण दुर्दैवाने त्याला कॅन्सर झाला आणि 99 दिवस फक्त त्याने राज्य केलं आणि तो गेला. म्हणजे ते जे वर्ष होतं ते इयर ऑफ 3 मोनार्क्स म्हणतात, की लागोपाठ तीन मोनार्क्स झाले. तर कायझर विल्हेल्म पहिला, मग किंग कायझर फ्रीडरिश होता आणि मग कायझर विल्हेल्म दुसरा. तर हा फ्रीडरिश असं म्हणतात की खूप लिबरल होता आणि तो जर असता राज्य त्यांनी जर केलं असतं तर जर्मनीचा कदाचित रूप जे नंतर हा सगळा इतिहास घडला तर तो खूप वेगळा झाला असता असं हिस्टॉरियन्सचं मत आहे. पण या सगळ्या जरदरच्या गोष्टी आहेत. तर आपण कुठे होतो की कायझर विल्हेल्मचा जो नातू होता, दुसरा कायझर, त्याने बिस्मार्कला 1890 साली चान्सेलर पदावरून डिसमिस केलं. पण बिस्मार्कचा आणि त्याच्या पॉलिसीचा खूप मोठा ठसा जर्मन जनमानसावर झाला. बिस्मार्कमुळे ओव्हरऑल युरोपमध्ये राजकीय दृष्ट्या एक स्टॅबिलिटी होती. त्याचं एक रियाल पॉलिटिक नावाचं त्याची स्ट्रॅटेजी होती. त्याच्यामुळे एक शांतता, स्टॅबिलिटी होती. ती त्याला डिसमिस केल्यावर पुढच्या राज्यकर्त्यांमुळे जसे आले तसे ती हळूहळू ती स्टॅबिलिटी कमी होत गेली. देशांमध्ये आपापसात वैर निर्माण झाली. जर्मनी नवा देश होता, तर ह्या नव्या देशाची विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्रात घोडदौड सुरू होती. पण युरोपमधलं वातावरण तितकंसं चांगलं उरलं नव्हतं. या सगळ्यात जो नॅचरल कोर्स होता त्याचप्रमाणे सगळं शेवटी झालं आणि ऑगस्ट 1914 पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. युद्ध सुरू झाल्यावर राजा कायझर विल्हेल्म दुसरा जो होता तोपर्यंत तोच होता राजा,
तर याने राष्ट्रीय एकसंधता आणि निष्ठा ठेवण्याचं देशवासियांना आवाहन केलं. सुरुवातीला राईचस्टागमधल्या म्हणजे पार्लमेंटमधल्या सर्व पक्षांनी सुद्धा त्याला पूर्ण पाठिंबा द्यायचं आश्वासन केलं. युद्ध सुरू असतानाच 1916 जर्मन संसदेच्या इमारतीवर देम डॉयचन फोल्क म्हणजे टू द जर्मन पीपल ही अक्षरं लावली गेली. तर खरं तर काय झालं होतं की राईचस्टाग इमारतीचा आर्किटेक्ट जो होता पॉल वॉलट याने पूर्वीच ही अक्षरं संसदेच्या इमारतीवर असावीत हे सुचवलं होतं, पण त्याला पूर्वी अनेक जणांनी आणि खुद्द दुसऱ्या कायझर विल्हेल्मने विरोध केला होता. टू द जर्मन पीपल ऐवजी टू द जर्मन एम्पायर अशी अक्षरं असावीत असं त्यात उलट सुचवलं गेलं होतं. पण शेवटी काहीच राईचस्टागवर कोरलं गेलं नाही. पण पहिल्या महायुद्धात इतक्या लोकांचे जीव गेले, इतकी हानी होत होती की सर्वसामान्य लोकांचा राजावरचा, जर्मन मोनार्की राजेशाहीवरचा विश्वास ढळायला लागला होता. आणि तो विश्वास टिकून राहावा यासाठी ही अक्षरं संसदेच्या इमारतीवर लावली जावीत किंवा इन्स्क्राईब केली जावीत. ही एक आर्नॉल्ड वान शाफ तो चान्सलरचा अंडर सेक्रेटरी होता त्यावेळच्या चान्सलरचा, त्याने हे सुचवलं आणि ते तसं केलंही गेलं. पण असं थोडी लोकांचा जो ढळणारा विश्वास आहे तो असा काही नुसत्या एका ॲक्शननी परत येत नाही. त्याच्यामुळे जे व्हायचं ते झालंच. 1918 जर्मनी महायुद्धात हरलं आणि राजेशाही नष्ट झाली. दिवस होता 9 नोव्हेंबर 1918. तर ह्या 9 नोव्हेंबर दिवसाचं वैशिष्ट्य फार आहे जर्मनीमध्ये. हा दिवस पुढे सुद्धा जर्मनीच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात फार महत्त्वाचा ठरला आहे. इतक्या गोष्टी 9 नोव्हेंबर ह्या दिवशी जर्मनीमध्ये घडल्या आहेत की म्हणजे एका पॉइंट नंतर आपल्याला स्पूकी वाटायला लागतं की आता 9 नोव्हेंबर आला, आता काय होणार, काय घडणार आहे. श्रोत्यांना तुम्हाला जर उत्सुकता असेल तर तुम्ही गुगल करून पहा की काय काय घडलं होतं 9 नोव्हेंबरला. तर राजेशाही नष्ट झाली आणि जर्मनी एक प्रजासत्ताक राष्ट्र झालं. पण युद्ध नुकतंच संपलं होतं आणि सगळीकडे धगधगतं वातावरण होतं. उठाव होत होते. विशेषतः बर्लिनमध्ये वातावरण शांत नव्हतं. त्यामुळे फेब्रुवारी 1919 पासून जर्मन नॅशनल असेंब्लीच्या सभा वायमारमध्ये व्हायला लागल्या. त्या सदस्यांनी वायमारमध्ये राज्यघटनेचा मसुदा तयार केला आणि जर्मनी पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणजे संसदीय लोकशाही झाली. 11 ऑगस्ट 1919 राईश प्रेसिडेंट फ्रीड्रिश इबर्ट आणि गव्हर्नमेंटचे जे मेंबर्स होते त्यांच्या नव्या राज्यघटनेवर सह्या झाल्या आणि नाव पडलं वायमार रिपब्लिक. जर्मनीच्या इतिहासात हे रिपब्लिक राष्ट्र पहिल्यांदाच होत होतं. आता या नव्या वायमारच्या राज्यघटनेप्रमाणे कायदे, अर्थसंकल्पविषयक कायदे आणि सरकारवर निरीक्षण ठेवण्याची जबाबदारी ही संसदेची होती, पार्लमेंटची होती. आणि पार्लमेंटचा जो प्रेसिडेंट होता त्याला सर्वाधिक अधिकार होते, पॉवर प्रचंड होती प्रेसिडेंटकडे. तर नव्या राज्यघटनेप्रमाणे 20 वर्षावरील सर्व नागरिकांना म्हणजे स्त्रिया आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार होता. मतदानाच्या आधीच्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान रस्त्यावर प्रचार चालत, तर हे सगळं नवं होतं जर्मनीकरता. तर युद्धानंतर वातावरण जरा स्थिर झाल्यावर 1920 साली संसद पुन्हा एकदा बर्लिनच्या संसदेच्या मूळ इमारत जी होती, जी पॉल वॉलटनी बांधली होती, तिथे परत ती हलली. या वायमार रिपब्लिकचं वेगळेपण असं होतं की इलेक्टोरल थ्रेशहोल्ड नव्हता आणि त्याच्यामुळे संसदेत राजकीय पक्षांची संख्या खूप जास्त होती. त्यामुळे त्या काळात राजकीय अस्थिरता पण खूप होती. वायमार रिपब्लिकच्या 14 वर्षांच्या काळात 16 वेगवेगळ्या सरकारांनी जर्मनीला सर्व्ह केलं. म्हणजे बघ, 1 वर्ष एक सरकार असंही नाही चाललं. 14 वर्षात 16 वेगवेगळी सरकारं. तर वायमार रिपब्लिकचा युद्धानंतरचा काळ सामाजिकदृष्ट्या खूप अस्थिर होता. म्हणजे आता बघ ना, 16 सरकार 14 वर्षात, म्हणजे युद्धात झालेला पराभव, त्यानंतर ती जी व्हर्सायची ट्रीटी होती, व्हर्सायचा करार झाला आणि त्यात ठरल्याप्रमाणे जी नुकसान भरपाई जर्मनीला करायला लागली याचा प्रचंड भार आणि राग सर्वसामान्य नागरिकांमध्ये होता.
आणि युद्धातल्या पराभवाचा खापर उजव्या विचारसरणीची लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांवरच फोडत होती. त्यांच्या प्रोपागंडाप्रमाणे या डेमोक्रॅट लोकांनी म्हणजे लोकशाहीवाद्यांनी जर्मन सैनिकांचा विश्वासघात केला होता. या सगळ्या काळात पॉल फॉन हिंडनबुर्ग हा राष्ट्राध्यक्ष होता जर्मन पार्लमेंटचा. आणि आधी सांगितलं त्याप्रमाणे ह्या अध्यक्षाकडे, या प्रेसिडेंटकडे सगळ्यात जास्त पॉवर्स होत्या. तो राईस्टाग डिझॉल्व्ह पण करू शकत होता, आणीबाणी घोषित करू शकत होता, तोच चान्सेलर आणि इतर मंत्री नेमायचा, तो नेमू शकायचा किंवा निलंबित पण करू शकायचा. आणि हिंडनबुर्गच्या काळात या प्रेसिडेंटच्या हातात असलेल्या या अति पॉवर कॉन्सन्ट्रेशनमुळे वायमार रिपब्लिक कोसळलं. तर झालं काय की नॅशनल सोशलिस्ट पार्टी म्हणजे नाझी पार्टी, नॅशनल सोशलिस्ट ज्याला म्हणतो, नाझी पार्टी, त्याने देशातले लोकशाही आणि प्रजासत्ताक विरोधी वातावरणाचा प्रचाराच्या दरम्यान उपयोग करून घेतला. मी जसं आधी सांगितलं की तसं बरंच विरोधी वातावरण होतं. आणि 1932च्या निवडणुकीमध्ये हिटलरची नाझी पार्टी लोकप्रिय ठरली, पण तरी निवडणुकीत त्यांना बहुमत नव्हतं बरं का. पण हिटलरने अट घातली की त्याला चान्सेलर केलं तरच तो युतीचा भाग होईल. झालं. हिंडनबुर्ग जो प्रेसिडेंट होता त्याने चान्सेलरपदी ॲडॉल्फ हिटलरची नेमणूक केली. 30 जानेवारी 1933ला ॲडॉल्फ हिटलर चान्सेलर म्हणून नेमला गेला. ह्या घटनेला मार्क्ड एरग्रायफुंग म्हणतात, म्हणजे सीजर ऑफ पॉवर. तर 30 जानेवारीनंतर साधारण महिनाभराने म्हणजे 27-28 फेब्रुवारीला राईस्टागमध्ये म्हणजे जर्मन पार्लमेंटमध्ये त्या पार्लमेंटच्या इमारतीला प्रचंड मोठी भयानक आग लागली. खरं तर आग कशामुळे लागली याचा शोध लागला नाही शेवटपर्यंत, पण एका कम्युनिस्ट माणसाला यासाठी दोषी ठरवलं गेलं. आणि हा कम्युनिस्ट आणि हे सगळं आग लागणं वगैरे ही कम्युनिस्ट उठावाची सुरुवात असल्याचा प्रोपगंडा हिटलर आणि नाझी पार्टीने केला. आणि लगेच तातडीने राईस्टाग फायर डिक्री नावाची जी डिक्री होती, जी हुकूम होता, तो लागू केला गेला. आणि त्या हुकुमाप्रमाणे नागरी हक्क रद्द झाले. त्यामध्ये फ्रीडम ऑफ प्रेस होतं, राईट टू असेंब्ली होतं, म्हणजे हे सगळे हक्क रद्द झाले. पोलिसांना कुठल्याही आरोपाशिवाय लोकांची अटक करता येऊ लागली. 23 मार्च 1933ला एनेबलिंग ॲक्ट राईस्टागमध्ये हिटलरने पास करून घेतली. तर काय असतं हे एनेबलिंग ॲक्ट? तर या ॲक्टमुळे चान्सेलर सर्वशक्तिमान होतो. कुठल्याही म्हणजे अगदी राज्यघटनेविरुद्ध असलेले लॉज त्याला पास करण्याची पॉवर त्याच्याकडे या एनेबलिंग ॲक्टमुळे आली. अगदी प्रेसिडेंट किंवा इतर संसद सभासदांच्या संमतीशिवाय तो बिल्स पास करू शकला त्या एनेबलिंग ॲक्टमुळे. तर एनेबलिंग ॲक्ट संसदेत पास झाली कशी असा प्रश्न आपल्याला पडतो की इतकी ती भयानक ॲक्ट होती, ती कशी काय पास झाली संसदेत? तर म्हणजे खरं तर हे बिल पास व्हायला 2/3 मेजॉरिटी लागत असेल जर्मन पार्लमेंटमध्ये, त्या वायमार रिपब्लिकच्या पार्लमेंटमध्ये. तर काय नाही, त्यांनी काय केलं, नाझी पार्टीच्या सभासदांनी इतर काही सभासदांना धमकावून, भीती दाखवून आणि काही पक्षांचे तर सभासद त्या दिवशी संसदेत उपस्थितच राहणार नाहीत याची व्यवस्था करून ही एनेबलिंग ॲक्ट आणली. कम्युनिस्ट पार्टी तशीही बँड होती, कारण का आग त्यांच्यापैकी कोणीतरी लावली असा प्रोपगंडा चालू होता. आणि पुढे पुढे इतर राजकीय पक्षही त्यांच्यावरही हिटलरने बंदी आणली. 14 जुलै 1933ला जर्मनी 1 पार्टी स्टेट झालं, कारण लॉ अगेन्स्ट द फॉर्मेशन ऑफ पार्टीज पण पास झालं. त्यामुळे जर्मनीमध्ये पुढच्या ज्या निवडणुका झाल्या त्याला काही अर्थच राहिला नाही. शॅम इलेक्शन्स म्हणतो, आणि त्यातून तयार झालेली शॅम पार्लमेंट, लुटूपुटूचं सगळं. संसदेच्या आगीत जळलेली इमारत परत बांधलीही गेली नाही. युद्धाच्या काळात त्याचा जो न जळलेला भाग होता त्या भागाचा रुग्णालय आणि मॅटर्निटी वॉर्ड म्हणून उपयोग केला गेला दुसऱ्या महायुद्धात. 1939मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि 1945 मध्ये मेमध्ये जर्मनीने
दुसऱ्या महायुद्धात हार पत्करली आणि जर्मनीतली हुकुमशाही हिटलरची पण संपली. तर राईस्टागच्या इमारतीत रशियन रेड आर्मी शिरली जर्मनीने हार पत्करल्यावर. आणि हीच इमारत हिटलरचं आणि थर्ड राईशचं राजकीय केंद्र असावं असा समज करून त्यांनी इमारतीची अजून नासधूस केली रेड आर्मीने, म्हणजे रशियाच्या आर्मीने. दुसऱ्या महायुद्धानंतर तर जर्मनीचं विभाजनच झालं. त्याबद्दल आपण गेल्या भागात बोललोच होत की कसं विभाजन 30 वर्ष 2 भागात जर्मनी डिव्हाइड झालं होतं. बर्लिन वॉल उभारली गेली. राईस्टागची इमारत ही बर्लिन वॉलचा जो डेथ ट्रॅप होता त्याच्या खूप जवळ होती. पश्चिम जर्मनीची राजधानी बॉन शहरात हलवली गेली. त्याच्यामुळे नवी राज्यघटना तिकडे बनवली गेली, ज्याला ग्रुंड गेझेट्स म्हणतात. म्हणजे आज जी जर्मन कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला ग्रुंड गेझेट्स नाव आहे. बुंडस्टॅगच्या इमारतीत पार्लमेंटरी ग्रुप्स आणि कमिटीज कधीतरी भेटायचे, पण कुठलीही प्लेनरी मीटिंग्स ज्याला म्हणतात ती तिथे व्हायची नाही. 1971 पासून या बुंडस्टॅगच्या किंवा राईस्टागच्या इमारतीची जागा जर्मन इतिहासावर आधारित प्रदर्शनाकरता वापरली जाऊ लागली. तिथे ईस्ट बर्लिनमध्ये 1976 ईस्ट जर्मन पार्लमेंट म्हणजे पॅलेस ऑफ रिपब्लिक ज्याला म्हणायचं ते उभारलं गेलं. तिथे ईस्ट जर्मनीच्या लुटुपुटीच्या पार्लमेंटरी मीटिंग्स कधीतरी व्हायच्या या पॅलेस ऑफ द रिपब्लिकमध्ये. पण त्याचा बराचसा भाग सांस्कृतिक समारंभांकरताच वापरला जायचा. आणि सांस्कृतिक समारंभ म्हणजे काय तर मेनली सोशलिझम आणि कम्युनिझम प्रमोट करायला आयोजित केलेले समारंभ. आणि पश्चिम जर्मनीत 1941 मध्ये युद्धानंतर पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आणि जवळजवळ 78 म्हणजे 78% मतदान झालं. म्हणजे कन्सिडरेबल टक्का होता. लोकांनी नवी राज्यघटना स्वीकारल्याची ही खूण होती. ती तिथे पूर्वेकडे लुटुपुटूची निवडणूक व्हायची. एकच पक्ष SED ज्याला म्हणायचे तो राज्य करायचा. घटनेत गुप्त मतदान असून सुद्धा अस्तित्वात वेगळं चित्र असायचं. आणि शेवटी हे सगळं पुन्हा 9 नोव्हेंबरला 1989 साली संपलं. हे सगळं बर्लिन वॉल पडली. जर्मनी पुन्हा एकत्र आलं. 1990 डिसेंबरमध्ये एकत्र जर्मनीच्या निवडणुका झाल्या आणि 20 जून 1991ला जर्मन बुंडस्टाग आता बर्लिनमध्ये भरेल यावर संसदेत एकमत झालं. बर्लिनमधली राईस्टागची इमारत पुन्हा बांधायचं ठरलं. त्याच्या आर्किटेक्चरल डिझाईन करता स्पर्धा आयोजित केली आणि नॉर्मन फॉस्टर या ब्रिटिश आर्किटेक्टचं डिझाईन निवडलं गेलं. जुन्या इमारतीला जसा डोम होता तशा प्रकारचा डोमसुद्धा फॉस्टरने डिझाईन केला, ज्याचा मी आधी उल्लेख केला. आज आपण बुंडस्टॅगमध्ये शिरतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा याच डोममध्ये ती लोक घेऊन जातात. तिथे डोमच्या आतमध्ये एक भलं मोठं कोनिकल स्ट्रक्चर आहे आणि त्यातून नॅचरल लाईट येण्याची त्यांनी व्यवस्था केली आहे. कारण कधीकधी खूप ढगाळ वातावरण असतं आणि लाईट कमी असतो, पण त्या कोनिकल स्ट्रक्चरमध्ये त्यांनी आरसे अशा प्रकारे लावलेत की नॅचरल लाईट रिफ्लेक्ट होत 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 तो आतमध्ये डोममध्ये येतो आणि अगदी खालपर्यंत पोचतो. आणि ह्या कोनिकल स्ट्रक्चरच्या भोवती राईस्टागचा इतिहास आणि खूप खूप छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतात. ती चित्र पाहून झाली की ऑडिओ गाईड घेऊन त्या डोमच्या बाजूने एक रॅम्प आहे, तो रॅम्प आपण चढायला लागायचं आणि आपण जसं वर 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 जायला लागतो तसं आपल्याला बर्लिन शहर वरून दिसायला लागतं. ऑडिओ गाईडमधला माणूस आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक ऐतिहासिक इमारतीबद्दल गोष्टी आणि गमती सांगत असतो आणि हा अनुभव खरंच अविस्मरणीय असतो. तो प्रत्येकाने जरूर घ्यावा. जरूर बर्लिनमध्ये जाऊन या बुंडस्टॅगच्या इमारतीला भेट द्यावी. आपल्याला खूप नव्या गोष्टी कळतात आणि आपण फक्त जर्मनीचाच इतिहासाचा नाही तर ओव्हरऑल वेगवेगळ्या देशांचा इतिहास, त्या काळात वेगवेगळ्या देशांमध्ये काय होत होतं किंवा इन जनरल सगळ्याच जगाची वैचारिक जडणघडण कशी होत गेली, जर्मनीची अशी, फ्रान्सची अजून वेगळी, US ची अजून वेगळी, भारताची अजून वेगळी, याबद्दल आपणच विचार करायला लागतो. खरं आहे. आज तू कशाबद्दल बोलणार आहेस?
तर आपण जर्मनीबद्दल बोलतोय. मागच्या भागामध्ये सुद्धा तू जर्मनी बेर्नावास्ट्रासाबद्दल बोललीस, बर्लिनबद्दल बोललीस. तर जर्मनी म्हणलं की सगळ्यात आधी डोक्यात येते ती जर्मन भाषा. तर जर्मनीला जायचं म्हणल्यावर आपण दोघींनीही जर्मन भाषा आपण शिकलो, अजूनही शिकतोय. तर प्रत्येक भाषेत वर्षाकाठी अनेक साहित्य प्रकार घडत असतात. पण माझ्या मते कुठल्याही भाषेसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा असणारा ग्रंथ कुठला, तर तो म्हणजे शब्दकोश, ज्याला डिक्शनरी असं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. तर माझं असं मत आहे की कुठल्याही भाषेतला शब्दकोश हा त्या भाषेचा एक आधारस्तंभ असतो. ही कुठलीही भाषा किंवा त्या भाषेत छापली जाणारी पुस्तकं किंवा साहित्य हे शब्दकोशांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शब्दकोश नसेल एखाद्या भाषेत तर आपण त्या भाषेतलं साहित्य आपण विचार नाही करू शकत, आपण इमॅजिन नाही करू शकत. आणि खरोखर शब्दकोश हा ग्रंथप्रकार इतका मजेशीर आहे की कुठलंही पान उघडावं आणि वाचावं आणि अनेक TIL मोमेंट्स म्हणजे टुडे आय लर्न मोमेंट्स आपल्या आयुष्यात या अशा शब्दकोशांच्या वाचनातून तयार होतील. तर असं मानतात की इंग्रजी भाषेत सगळ्यात जास्त शब्दकोश तयार होतात आणि यामध्ये फक्त इंग्रजी भाषेतून इंग्रजी भाषेत म्हणजे इंग्लिश टू इंग्लिश डिक्शनरीज तयार होत नाहीत, तर इतर भाषांमधून इंग्रजी भाषेत सुद्धा शब्दकोश तयार होत असतात. इतर भाषा टू इंग्रजी आणि इंग्रजी ते इतर भाषा, मराठी टू इंग्लिश किंवा इंग्लिश टू मराठी उदाहरणार्थ. त्या इंग्रजी शब्दकोशांचा आणि आपल्या भारताचा फार जुना संबंध आहे बरं का. हा संबंध कसा, तर 19व्या शतकात अनेक स्थानिक आणि इंग्रज लोकांनी शब्दकोश तयार करायचे प्रयत्न केले भारतात. हे शब्दकोश कसे होते, तर भारताच्या स्थानिक भाषा ते इंग्रजी असे हे शब्दकोश तयार केले गेले होते. तर असे शब्दकोश तयार करण्यात इंग्रज लोकांनी फार रस घेतला, त्यांनी फार त्याच्यात कष्ट घेतले, कारण भारतात त्यांना बस्तान बसवायचं होतं. त्यामुळे इथल्या भाषा अस्खलित लिहिता वाचता बोलता येणं, त्या समजणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. तर शब्दकोशांमधून त्यांना स्थानिक भाषा शिकणं सोपं जायचं. तर शब्दकोश तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांना अनेक स्थानिक लोकांनी मदत केली किंवा त्यांची मदत व्हायची. तसं म्हणतात की 1805 साली पहिला मराठी शब्दकोश तयार केला गेला. विल्यम कॅरी या इंग्रजी अधिकाऱ्याने हा शब्दकोश तयार केला होता. पण गंमत अशी की हा शब्दकोश बहुधा कलकत्त्याला शिळा प्रेसच्या एका छापखान्यात छापला गेला असावा आणि ते सुद्धा मोडी लिपीमध्ये. अच्छा. तर एकूण 660 पानांचा हा शब्दकोश होता साधारण. तर कलकत्त्याला मराठी शब्दकोश छापला गेला असावा असं का वाटतं, तर कदाचित छापखान्याचं तंत्रज्ञान, सगळी साधन सामग्री फक्त कलकत्त्याला उपलब्ध असली पाहिजे, कारण कलकत्ता ही इंग्रजांची पहिली राजधानी होती भारतातली. मग पुढे व्हॅनेस केनेडीने एक द्विखंडात्मक अ डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज नावाचा शब्दकोश 1824 प्रकाशित केला. हे मी मराठी शब्दसंग्रहांचं जास्त सांगतेय, इतर भाषांमध्ये सुद्धा ही प्रक्रिया चालू असली पाहिजे तेव्हा. पुढे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा सुद्धा या शब्दकोश निर्मितीच्या प्रवासात एक छोटासा वाटा होता. 1829 ते 31 दरम्यान एल्फिन्स्टनच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन जेम्स थॉमस मॉल्सवर्थ एका शब्दकोशाची निर्मिती करायला सुरुवात केली. मॉल्सवर्थ शब्दकोशाबद्दल खूप फेमस आणि प्रसिद्ध असा हा शब्दकोश आहे. तर त्याच्या टीममध्ये जॉर्ज आणि थॉमस कॅन्डी हे दोघे जण होते, कदाचित भाऊ असावेत, आणि रेव्हरंड जॉन विल्सन यांचा सहभाग होता. तर या टीमने 7 शास्त्री नेमले आणि शब्दांचे अर्थ आणि त्यांचे मूळ याची सगळी माहिती गोळा करण्याकरता या 7 शास्त्र्यांची त्यांनी नेमणूक केली. स्कॉलर्स, पंडित, म्हणजे मराठी पंडितच होते हे. तर हे 7 शास्त्री होते: जगन्नाथ क्रमवंत, बाळशास्त्री घगवे, गंगाधर शास्त्री फडके, रामचंद्र शास्त्री जन्हेकर, सखाराम जोशी, राजी शास्त्री शुक्ल आणि परशुराम पंत गोडबोले, अशी या 7 पंडितांची शास्त्र्यांची नावं होती. तर या सगळ्या यादीमध्ये आणखीन एका शब्दसंग्रहात्मक ग्रंथाचं नाव येतं आणि या ग्रंथाबद्दल मी आज सांगणार आहे, याची गोष्ट सांगणार आहे, आणि तो ग्रंथ म्हणजे हॉब्सन जॉब्सन. ओके. तर हा हॉब्सन जॉब्सन नावाचा ग्रंथ नक्की काय होता, तर याचा उलगडा त्याच्या उपशीर्षकातच होतो आपल्याला. तर
याचं उपशीर्षक असं आहे की अ ग्लॉसरी ऑफ कोलोक्वियल अँग्लो इंडियन वर्ड्स अँड फ्रेजेस ऑफ अ किंडर्ड टर्म्स एथमॉलॉजिकल, हिस्टॉरिकल, जॉग्राफिकल अँड डिस्कर्सिव्ह. तर ह्याचा अर्थ काय तर इंग्रज लोकांना भारतात राहताना सतत वापरात येणाऱ्या शब्दांचा, वाक्प्रचारांचा, संज्ञांचा ऐतिहासिक, भौगोलिक आणि व्युत्पत्ती विषयक कोश म्हणजे हॉब्सन जॉब्सन. तर हा कोश 1886 साली पहिल्यांदा प्रकाशित झाला. या कोशाचं संकलन केलं होतं सर हेनरी यूल आणि आर्थर कोल बर्नेल यांनी. हो, म्हणजे हॉब्सन आणि जॉब्सन याचा नावाचा आणि त्याच्या कर्त्यांचा काहीच संबंध नाही. ते हॉब्सन जॉब्सन नाव कसं पडलं त्याची सांगते मी गोष्ट. पण पहिले आपण बघूयात की हे यूल आणि बर्नेल होते कोण. तर यातला जो हेनरी यूल होता तो होता एक स्कॉटिश. एडिनबराच्या जवळ असलेल्या एका गावात त्याचा जन्म झाला होता. याचे वडील विल्यम यूल हे देखील बंगाल आर्मी, ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगाल आर्मीमध्ये ऑफिसर होते. 1820 साली हेनरीचा जन्म झाला. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमध्ये त्याने शिक्षण घेतलं आणि 1840 साली तो भारतात आला. दुसरा जो होता तो होता आर्थर बर्नेल. याचा जन्म झाला होता 1840 साली, म्हणजे ज्या वर्षी यूल भारतात आला त्या वर्षी या बर्नेलचा जन्म झाला. याचा जन्म झाला ग्लॉस्टरशायरमध्ये. ग्लॉस्टरशायर नावाचं एक गाव आहे, तिथे याचा जन्म झाला. किंग्स कॉलेज लंडनमध्ये त्याने शिक्षण पूर्ण केलं. तिथेच त्याला इंडॉलॉजी या विषयाबद्दल आकर्षण वाटू लागलं आणि त्याने इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिली. या परीक्षेत तो पास झाला आणि 1857च्या सुमारास तो भारतात आला, म्हणजे ज्या वर्षी उठाव झाला होता 1857चा. तर या दोघांमध्ये वयाचं अंतर जरी बरंच असलं तरी दोघांमधली एक सवय मात्र अगदी सारखी होती. ती कुठली तर दोघेही वेगवेगळ्या विषयात रस घेणारे होते. जे काही नवीन ऐकतील, वाचतील, पाहतील त्याची नोंद करून ठेवणारे, टिप्पण काढणारे असे उद्योगी अधिकारी हे दोघं जण होते. त्या काळात आलेले बरेचसे इंग्रज अधिकारी असेच आपण म्हणजे प्रचंड कुतूहल होतं एकदा त्यांना या नवीन देशांचं. मागच्या भागामध्ये मी स्लीमन बद्दल सांगितलं तर तो सुद्धा असाच की जे काही पाहिल, ऐकेल, वाचेल त्याच्याबद्दल नोंदी करून ठेवणारा. तर या दोघांची भारतातली नेमणूक अतिशय वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आणि वेगवेगळ्या कालखंडात झाली होती. हेनरी यूल हा वायव्य भागात म्हणजे नॉर्थ ईस्ट भारतात होता, तर आर्थर बर्नेल हा प्रामुख्याने दक्षिणेत म्हणजे तंजावर प्रांतात होता. दोघेही वेगवेगळ्या कालखंडात भारतात होते. आर्थर बर्नेल भारतात आला त्यानंतर लगेच काही वर्षात यूल सेवानिवृत्त होऊन मायदेशी परतला होता. मग यांची ओळख कशी आणि कुठे झाली तर बर्नेलने यूलला एक पत्र पाठवलं. यूलच्या टिपणांबद्दल बर्नेल ऐकून होता, तर बर्नेलने यूलला पत्र पाठवलं तेव्हा तो पालेर्मो या इटली मधल्या गावात होता. तर यूलची बायको आचारी असायची आणि हवा पालटेसाठी तो इटलीला गेला होता. आणि बर्नेल होता तेव्हा तंजावरला, म्हणजे तंजावरहून त्याने पत्र पाठवलं होतं. तर हा पत्रव्यवहार झाला साधारण 1872 साली, 1872 मध्ये. तर बर्नेलने यूलला असं लिहिलं की यूलप्रमाणेच तो सुद्धा भारतीय वाक्प्रचार, शब्द, संज्ञा यांचं संकलन करतोय. तर यूलने त्याला असा सल्ला दिला, असं सजेस्ट केलं की दोघांनी आपलं हे संकलनाचं काम एकत्र येऊन आपण करूया असं त्यांनी ठरवलं. तर हे संकलन त्यांनी पुढे 10 वर्ष केलं. बर्नेलची तब्येत तशी फार नाजूक असायची, तोळामासा असायची आणि 1882 साली त्याचं अकाली निधन झालं. तर खरं तर यूल मोठा आणि बर्नेल वयाने लहान होता, पण बर्नेल आधी गेला आणि बर्नेलच्या निधनानंतर 4 वर्षांनी या कोशाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. पण यूलने बर्नेलच्या बहुमोल कार्याची दखल अगदी मनमोकळेपणाने या हॉब्सन जॉब्सनच्या प्रस्तावनेत नमूद केली आहे. हा यूल एवढा परिश्रम घेणारा होता की 1000 पानांचा ग्रंथ त्याने न थकता एकट्याने 4 वेळ सुधारून लिहिला. त्यावेळेस आजच्यासारखे काही संगणक, कॉम्प्युटर्स, मोबाईल्स हे सगळं काही उपलब्ध नसताना. तर पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनानंतर पुढे 3 वर्षातच यूलचं सुद्धा निधन झालं आणि मग पुढे 1903 साली विल्यम क्रूक यांनी या कोशाची सुधारित आवृत्ती काढली. भारतात आज रूपा पब्लिकेशन्स
हॉब्स अँड जॉब्सनने हा ग्रंथ पब्लिश केला आहे आणि अत्यंत कमी दरामध्ये हा उपलब्ध आहे आणि अगदी कुठल्याही दुकानामध्ये हा आपल्याला मिळू शकतो. तर या कोशाचं नाव हॉब्स अँड जॉब्सन का आहे, तर या नावाची एक गंमत आहे. मोहर्रमच्या सणात शोक व्यक्त करण्यासाठी मुस्लिम मंडळी या हसन या हुसेन असा आक्रोश करतात. हा आक्रोश करताना या हसन या हुसेन हे शब्द ते एका तालात, एका लयीत आणि खूप पटापट उच्चारतात. तर इंग्रजांच्या कानांना हे शब्द वेगळ्याच काहीतरी व्हेरिएशन्समध्ये ऐकू आले आणि त्यातलं एक व्हेरिएशन होतं हॉब्स अँड जॉब्सन. तेच मॉन्टेग्रीन. तर तेच नाव त्यांनी या ग्रंथाला दिलं की हॉब्स अँड जॉब्सन. या कोशाबद्दल अमिताव घोष असं लिहितात की मला खात्री नाहीये की मी या यूल आणि बर्नेलला भेटायला स्वतःहून जाईन की नाही ते. तर असं का, तर ते म्हणतात की हा कोश वाचताना त्यांना फार मजा आली, पण या पुस्तकात भारतीयांबद्दल लिहिल्या गेलेल्या काही गोष्टी त्यांना मान्य नाही आहेत. त्यामुळे या दोघांनी जर मला जेवायला निमंत्रण दिलं तर ते मी स्वीकारणार नाही, असं अमिताव घोष म्हणतात. तर या कोशाबद्दल इंटरनेटवर काही ब्लॉग्स उपलब्ध आहेत ज्याची लिंक शो नोट्समध्ये आपण देऊच. त्याचबरोबर श्रीभा जोशी यांच्या उत्तम मध्यम या पुस्तकात या कोशावर एक खूप सुंदर लेख आहे, तोही नक्की वाचा असं मी आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छिते. हा ग्रंथ तुम्हाला जसं मी मगाशी म्हटलं की अगदी सहज कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध होऊ शकतो आणि विशेषतः भाषाप्रेमींनी हा ग्रंथ अगदी संग्रहित ठेवावाच असं मला वाटतं. कारण हा शब्दकोश अगदी सहज चाळला तरी खूप TIL मोमेंट्स येतात आणि खरोखरच जाणवतं की या यूल आणि बर्नेलचं आपण भारतीय लोक किती देणं लागतं ते. तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल तर सार्वजनिक वाचनालयाच्या मागच्या बाजूला जे पुस्तकाचं दुकान आहे तिथे खूप कॉपीज आहेत या हॉब्स अँड जॉब्सनच्या. आज आम्ही कविता वाचून दाखवणार आहोत, पण आम्हाला कवितेतून अजून एक वेगळी गोष्ट सांगायची आहे. लिखाण करताना शो डोंट टेल नावाचा एक तंत्र किंवा नियम वापरला जातो आणि तो तुम्ही कुठलाही क्रिएटिव्ह रायटिंगचा कोर्स केला तर हा नियम तुम्हाला शिकवला जातो. त्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची असेल किंवा एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचं असेल तर त्यात विशेषणांचा कमीत कमी वापर केला जातो आणि क्रियापदांचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि त्यातून एखादा प्रसंग किंवा एखादी भावना याचं वर्णन केलं जातं किंवा ती सांगितली जाते. तर आपण अजून काही एक्सप्लेन करायच्या जे आपण आता कविता वाचून दाखवूयात. तर 2 कविता आज आम्ही छोट्या कविता आहेत त्या वाचणार आहोत. एक मराठी कविता आहे, एक इंग्रजी कविता आहे. मराठी कविता आहे शंकर वैद्य यांची आणि इंग्लिश कविता आहे W.S. मेर्विन या अमेरिकन कवीची. तर संयुक्त तू आधी मराठी कविता वाचून दाखव. तू दोऱ्यात झेंडूची फुले ओवीत होतीस, माळ गुंफीत होतीस. फुले ओता ओता सगळा दोरा केशरी होत गेला. तुझ्या माझ्या संबंधात मला एवढेच सांगायचे आहे. वा. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की शंकर वैद्यांना म्हणजे कवीला सांगायचं आहे त्यांच्या आणि त्यांच्या बायकोबद्दलच्या किंवा जोडीदाराबद्दलच्या नात्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे, पण त्यांनी कुठेही हा उल्लेख केलेला नाही आहे की आमचं नातं किती घनिष्ठ आहे, आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे. त्यांनी फक्त आपल्या डोळ्यासमोर तो केशरी दोरा आणि झेंडूची फुलं आणि त्यातून आपल्याला सगळं कळून जातं. फार काही सांगायची गरजच पडत नाही. आता आपण इंग्रजीतली कविता ऐकूयात. सेपरेशन नावाची कविता आहे W.S. मेर्विनची. छोटीशी कविता आहे. युअर ॲब्सेन्स हॅज गॉन थ्रू मी लाईक थ्रेड थ्रू अ नीडल. एव्हरीथिंग आय डू इज स्टिच्ड विथ इट्स कलर. आता यामध्ये विरह ही भावना आहे आणि कुठेही किती मला विरह होतोय आणि मी किती मिस करतोय, मला किती आठवण येते, कुठलेही असे शब्द वापरलेले नाही आहेत, कुठलाही
कुठलंही विशेषण वापरलं नाही आहे. एव्हरीथिंग आय डू इज स्टिच विथ इट्स कलर. पास आलं सगळं त्यात.